नवीन खात्याची जबाबदारी आली, कसं काय वाटतं? एक तर अतिशय मी समाधानी आहे आणि खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं, आदरणीय गृहमंत्री अमित भाईंचं किंवा आमचे नेते देवेंद्रजींचं मला मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की आज एक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आज त्यांनी माझ्यावर सोपवली आणि यातून आज मला आदरणीय खासदार साहेबांची, आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हा जो गोदावरी तुटीचा खोरा आहे आणि या नदीजोड प्रकल्पातून ते कोकणात वाहून जाणारं जे पाणी आहे ते खोऱ्यात आणलं गेलं पाहिजे, त्यांचा सातत्यानं आग्रह होता आणि तोच मला वाटतं विचार पुढे घेऊन आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष पुढाकार घेतला. त्याचा आराखडा तयार झाला आहे. आज त्यांच्या स्वप्नपूर्तीची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं दायित्व माननीय देवेंद्रजींनी मला वाटतं माझ्यावर मुद्दाम दिले आहे. त्यामुळे एक या सगळ्या महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक हे काम आपल्याला करायला संधी मिळाली. निश्चितच मग कृष्णा खोऱ्याचं ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे. कारण बिगर सिंचनाचं प्रमाण वाढत चाललंय, शेतीच्या पाण्याच्या संदर्भात प्रश्न तयार होत आहेत. त्याबद्दलही काही आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. पाण्याची जी उधळपट्टी आहे किंवा पाण्याचा जो नाश आहे, पाणी वितरणामध्ये काही सुधारणा करता येतील का, अशा अनेक गोष्टी आहेत. पण निश्चितच एक चांगली जबाबदारी या निमित्तानं या नवीन मंत्रिमंडळात मला मिळाली, याचं मला एक अतिशय समाधान आहे. आता सध्या जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेता नाही आहे आणि एकंदर पाहिलं तर त्यांच्यामध्येच आता मतमतांतर सुरू झाले आहे. विरोधी पक्षांचा अवतार संपलेला आहे. कारण तो तर निवडणुकीतच संपला होता. एवढा मोठा जनाधार लोकांनी महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं होतं, निवडणुकीच्या वेळीच म्हटलं होतं की महाविकास आघाडी सरकारमध्ये आता त्या वेळेच्यापासूनच बिघाडी सुरू होती आणि त्याचं अस्तित्व फार काळ टिकणार नाही. मला वाटतं ते आता आपलं चित्र समोर पाहायला मिळतं. आव्हान काय असणार आता नवीन सरकारसमोर? मराठा आरक्षणाच्या बाबत सुद्धा सध्या 25 तारखेपासून पुन्हा एकदा एल्गार केला आहे जरांगे पाटलांनी. असं की जरांगे पाटलांची जी भूमिका आहे आरक्षणासंदर्भात, तर ती त्यांच्या त्याबद्दल विशेष करून ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयऱ्याचा त्यांचा इश्यू आहे. निश्चितच आता मागच्या सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आणि 10% आरक्षण आपण दिलंच होतं आणि ते कायदेशीर टिकलं. आता मला वाटतं या संदर्भामध्ये शासनाची भूमिका नेहमीच मराठा आरक्षण दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक आहे. परंतु पहिल्या दिवसापासून कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता हे आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे 10% आरक्षण दिलंय, अतिशय ऐतिहासिक निर्णय आपण केला आहे. मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे 58 मोर्चे निघाले, काही हुतात्मे झाले, त्याच्याबद्दल अतिशय संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली. आरक्षण दिलं, एक मागासवर्ग आयोगाची नेमणूक केली, आरक्षण दिलं गेलं, सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहिलं. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार जे आलं ते गंभीर नव्हतं. मिळालं आरक्षण त्यांनी घालवलं, याचं पाप सुद्धा त्यांच्या डोक्यावर आहेच ना. पण मला वाटतं माझी या निमित्तानं जरांगे पाटलांना एवढीच विनंती आहे की आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आता सरकार नव्यानं आलेलं आहे सत्तेमध्ये, एकदा आपण चर्चा करूया, चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल. की मला वाटतं जटिल असं नाही आहे, पण थोडा नवीन सरकारला वेळ दिला पाहिजे अशी त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधकांनी अधिवेशनामध्ये देखील मोठी उपस्थिती केली आणि उद्या राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, परभणी या ठिकाणी झाला आहे, कसं बघतात? असे सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही घटनेबद्दलची स्पष्ट भूमिका शासनाची मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु या घटनेचं राजकारण करण्याचं आता काम थांबावं. ज्यांनी अस्तित्व गमावलंय अशा विरोधी पक्षाला काहीतरी संधी पाहिजे आणि ती संधी या निमित्तानं ते शोधताय. त्या घटनेमध्ये वास्तविक घटना दुर्दैवी होत्या, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. शासन कारवाई करतंय, कारवाईच्या स्पष्ट सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, पण मला वाटतं विरोधी पक्षाचं सध्या जे काम आहे त्यांनी ते करत राहतात. पण पुन्हा माझं म्हणणं आहे की या अशा घटनेचं राजकारण करू नये, का त्यातून मग पुन्हा सामाजिक तणाव वाढतो, जातीय तणाव वाढतो. राहुल गांधी एक दिवस येऊन जातील महाराष्ट्रात
पण त्याचे जे पडसाद उद्या उमटणार आहेत राहुल गांधी त्याची जबाबदारी घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्नानिमित्त पुन्हा एकदा एकत्र आले, त्यांची चर्चा झाली, परत एक चर्चा सुरू झाली की त्यांनी एकत्र येण्यासंदर्भात मला कळत नाही की ते लग्नात भेटणं म्हणजे त्याची काही ती न्यूज असू, ती काही बातमी असू शकत नाही. ठीक आहे, ते भेटले असतील, चर्चा केली असेल, शेवटी दोन पक्षाचे नेते आहेत, तर त्यांनी त्याच्यात काय त्याची चर्चा झाली माहीत नाही, परंतु मला वाटतं तो एक कौटुंबिक सोहळा होता, तेवढ्या पुरतं मला वाटतं त्यांची मर्यादित भेट असावी असं माझं मत आहे.